त्याच्या स्वतःला गेला. मी रामायणातल्या बजरंगाबद्दल नाही बोलते, मी तुमच्या बजरंगीबद्दल बोलते. बाई मी माझ्या बजरंगीबद्दलच बोलतोय. काय झालं एकदा सारे कापडं त्याने सीतेला धुवायला दिली. कापडं धुवायला दिली तर दिली ते सीता कापडं धुवून आलीच नाही. त्याच्यामुळे तिच्या शोधाला गेलाय. मला सांगा आज का नाही आला तू शाळेमध्ये? सांगितलं ना त्याचे कापडं सगळे धुवायला दिली, त्याच्यामध्ये त्याची चटणी पण होती म्हणून तो शाळेत यायला. आणि आज 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 तो शाळेत यायला निघाला. वाटेत तुमचं घर दिसलं. त्या तुमच्या घरासमोर दारावर तुमची साडी कापडा मारून टाकली होती. त्याला वाटलं मास्तरीबाई शाळेत कशाला गेली म्हणून तो आज शाळेत आला. आता पण मी काय म्हणते, असं ना विनाकारण ना मुलांना घरी ठेवू नका. तो फार शिक्षणामध्ये कमी आहे. मलाही माहित आहे तो शिक्षणात फार कमी आहे म्हणून त्याची ट्युशन तुमच्याकडे लावली. पण बाई एक सांगू का, मी सुद्धा फार शिक्षणात भागी आहे हो. शिकवल काय शाळा मला या राज्यात आमच्या घरी शाळा शिकवायला. ए म्हातारडे, कुणाशी कसं बोला कळत काय का तुला? तसंच ते तुझा खडू नाही तर मग नको लढू. खडू बाई उपकार करा माझ्यावर हो. मी शिक्षणामध्ये फारच मागे आहे. करू करू थकून गेलो. सही सही दाबू दाबू दुखते माझा आमच्या म्हणून मला झाली शिक्षणाची घाई. ए म्हातारड्या, स्वतःचं वय बघून बोलायचं समजलं का? नाही शिक्षणाबद्दल बोलतोय रे. हो का? काय अंतरंगी आहे तुमचा नातू? आहे अंतरंगी म्हणूनच त्याला ट्युशन आणि मी लावली. काय म्हणते, कशाला बाई 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 म्हणता नुसतं? तुला बोलू नका. तुम्हाला चालेल गुलाबो म्हणणार म्हणू काय? राणी गुलाबो. मी तुझ्या बजरंगीची गुरु आहे म्हटलं गुरु. माझ्या बजरंगीचे गुरु आज म्हणत माझा बजरंगी नाही त्या विषयात पास झाला पण भारतीय विषयाचा सत्यानाश झाला. एक विचारू विचार म्हणू बोला. राणी गुलाबो. तुझी राणी ना? नाही राणी नुसती राणी नाही तर तुम्ही मास्तर राणी आहात. मास्तर राणी 4 शब्द त्याच्यामध्ये म्हणूनच मला असं वाटतंय तुम्हाला बायको करून टाका. म्हणजे माझ्या बजरंगीला तुमच्यासारखी बायको करून द्यावा असा माझा विचार होता. मी काय म्हणते, बजरंगी आला की त्याला माझ्या घराकडे पाठवायचं. घराकडे कशाला मीच घेऊन येतो ना तुमच्या म्हणजे त्याला रस्ता दिसत नाही दिसत. आला वाटते ना मला सांग, आपल्या घरचे सगळे कपडे आपल्या त्या शिकेला धुवायला दिली होती ना? तू म्हणाला म्हणून दिलो नाही तुम्ही नसतो धुतलो का? असा तू म्हणलास आजा का शिकेकडे कपडे धुवायला दे म्हणून मी त्या शिकेला शोधायला गेलो. पण काही उपयोग लागला नाही. आणि या तळ्यावर त्या तळ्यावर या तळ्यावर त्या तळ्यावर पाहतो पण सीतेचा काही पत्ता नाही. तिथेही नाही मिळाली. मामा तलावाला नाही मिळाली. शेवटी एका बोरीवर आजा तुझी चड्डी मिळाली. तुझ्या चड्डीचा पहिले तर मागचे 2 इंडिकेटर फोडून ठेवला होता म्हणून ते टाचा बरोबर ठेवला होता चड्डी. आवाज डुमडुम मॅडम. मूर्खा, तुला बसायला नाही सांगितलं मी? आजा मास्तरीबाईचा पटला मला. चुप बस म्हणजे याचा अर्थ मोजक्या शब्दात बोल असं. हो का? हो. आजा मास्तरीबाई चिची आताच बाहेरून आला बाहेर नाही करता आला का घरात आला तर चिची म्हणते. आता तसा नाही मास्तरीबाई चिची. मी म्हटलं मोजक्या शब्दात बोललं तर ना तरी मला कळतंय. असं म्हणलं मी. मास्तरीबाई चिची. मास्तरीबाई तुम्ही सुद्धा आता तसा नाही का राजा? मास्तरीबाई काय अजून बोलल्या मोजक्या शब्दात बोल म्हणून मी चिल्लीचा चिची करून टाकलो. गुरु का आपल्या चिडली तर एकाच वेळची म्हटला तरी चालते.
डबल बेड चिची म्हटलं तर मास्तर बाईला फरक नाही पडत का ते? हो का आता तू कोणी गेला होता त्या दिवशी मी अबे मी कुठे नाही जा मास्तर बाई म्हणते ना हा अंतरंग आहे म्हणून नालायक आहे बदमाश आहे. त्याला एक दिवस चांगला म्हणालो बापू म्हणलो दुधाचा चहा पिऊसा वाटेल म्हटलं त्याला म्हणलं दादा म्हणतो गंगूबाईच्या दूध आहे. हा भडवा गेलाच का गंगूबाईला म्हणते गंगूबाई तुझं दूध देऊ म्हणते. मास्तर मला सांगा समजा तुमच्याकडे तुम्ही घेतलेला एकच आंबा तुमच्याकडे आहे हो आहे माझ्याकडे आंबा. तुमच्याकडे आंबा आहे ना समजा मला जर आवडला तर मी कामाने आंबा दे. तुझा आंबा दे कामाने मी तुझा आंबा दे. तसाच म्हणलो तिला आता कायच्या बाई तुला जर संशय आणला होता आता मला सांग त्या गोदीला काय म्हणला होता म्हणलो बे, का नाही म्हणला काही नको सांगू बजरंग्या म्हणते तुझा आता एवढा बदमाश झालाय म्हणते पण सांगायचं काम नाही म्हणते असा नाही मास्तर काय आता माझी सवय म्हातारपणामध्ये 3 टाइम दिवसा गोळ्या खातात का लोक तसं मला 3 टाइम फिरण्याची सवय आहे. मग सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम फिरायला जातो. आता सकाळी फिरायला गेलो स्वतः बाई भेटली आजोबा कुठे चालले म्हणते मी मला फिरायला येतेस का नाही बापा म्हणते नको येऊ. पुन्हा दुपारी फिरायला गेलो आजोबा कुठं चालले मला चहा प्यायला येतेस का नाही बाप्पा म्हणते. आता संध्याकाळी पुन्हा भेटली पण त्यावेळेस मी घरी वापस येतो. 2 वेळ जाताना भेटली तिसऱ्या वेळेस येताना भेटली आजोबा कुठे चालले म्हणते मला झोपायला येतेस का. किती बदमाश टायमिंग किती होता बे? टायमिंग चालण्याचा नाही चहा नाश्त्यापर्यंत ठीक होता हा झोपण्याचा विषय होता काय ज्या त्या खाली तुला फाटतलं मार खाशील ना आता जाऊ दे आता तुझ्या पायी तर साला नाचला राहिला का मला अरे साला तर जाऊ दे काय याच्या भांडणात पडलोय माझ्या आज्याच्या मास्तरीन बाई बरेच दिवसापासून आमच्या घरी आली तुला बसायला सुद्धा सांगा तुम्ही थांबा मास्तरीन बसा ना अरे, तुम्ही बसा बसा कोणता काम आहे तुझा मला सांगितलं का बसायला मी मास्तरी बाईला सांगितलं ते आले मोठे ते मी काय म्हणते मी बसणारच आहे पण तुला एक महत्वाचं काम सांगायचं होतं मला. महत्वाचं काम हो आता महत्वाचं काम म्हणजे शिक्षणाबद्दल ऐकून घे सगळं पास झालंच पाहिजे. हो हा तुला बोललो होते ना मी की आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे म्हणून. प्रॅक्टिकल करायचे हा कोणत्या विषयावर ते रसायन शास्त्र होतं ना त्याच्यावरती तुला प्रॅक्टिकल करायचं आहे. रासायनिक शास्त्रावर देण्याची परीक्षा आहे ना तुझी. त्याच्यावरती तुला प्रॅक्टिकल करायचंय. प्रॅक्टिकल करायचे हा कुठं करायचे अरे मी इथं शाळेत मग नंतर तुला शाळेमध्ये करायचंय. असं कशाच्या कसं शाळेत करायचं आता प्रॅक्टिकल आणि शाळेमध्ये कशाचं कसं पेपर सोडवायचं आज झालं पाहिजे. चालेल करायचं ना सुरुवात. हो करायचे प्रॅक्टिकल मध्ये बजरंगी हे 2 चंचू पात्र आहेत. एका वेळेस दोन येतात. त्यामुळे डोळे चंचू पात्र संतू पात्र घडण्याची पद्धत अशी आहे का तू शाळेमध्ये त्यावेळेस म्हणजे तसं काय रोज प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल आणि सर्वात महत्वाचं चष्मा सर्व डोळ्यामध्ये घे. काही डोळ्यामध्ये गेले नाही पाहिजे. रसायन शास्त्र आहे तो. आता पकडतो आता डोळे बंद केला पकड हाताला लावला अरे बाई, व्हिडिओ का रे? बजरंगी काय होतंय तुला. मास्तरीन बाई मोठे दिसता म्हणालो मोठे दिसता आता बरोबर आहे मास्तरीन बाई चष्म्यामध्ये फरक आहे
मला सांगा, तो झाड आहे ना हा. मोठ्या मोठ्या तुती लागल्या त्याला. अबे मिळता तो पपईच्या झाडावर गेला दुधाचा झाड दिसते ना. अगं हो आजा, मला मास्तरी बाई या चेष्टेला मोठ्या मोठ्या काऊन दिसतात? त्याच्यामध्ये फरक आहे काढ त्याला. आजा हे विचार. हे घे. आणि पहिले गंधक लावून घे. गंधक गंधक लावून घे. गंधक लोक हा. अच्छा आणि लाकडाचा किस. असं असं पहिले गंधक. हा गंधक लावून घे आणि पहिले गंधक लावला तर मग काय करायचं? किस घ्यायचं. किती वेळ काय? ना का बजरंगी, लवकर किस घे. गंधक लाव आणि लवकर किस घे. डोळे मिटाना, डोळे मिटाना. मी मिटू का? तू नको मिटू का? तू दाखव का खबर? मी तर हरकी मिट बोलत राहते. तू चुपचाप राह. डोळे मिटाना, अरे पण मला सांग. डोळे मिटाना. पण लवकर घे. हो डोळे पिटल्या. अबे लाकडाचा किस बनला तर तू बाईचा किस घ्यायला जातोस का बा? पुढचा कुठला? ना तुला आज आहे मला. नाही त्याला समजत नाही ना. त्याला समजत नाही. लहान आहे सोडून जातं. मी कशासाठी आहे? तुम्ही खानदान घ्या दोघे. मी मदत केलो असतो. किस टाकण्यासाठी मी मदत केलो असतो. आज आहे माझा. वास्तरी बाई बजरंगी, सर्व काढत होतो. ध्यानात ठेव. मला काही म्हटलं तरी चालेल, पण माझ्या आजाला अजिबात काय म्हणू नको. विचारायला अजून का म्हणू? माझ्या आजाला थंडीमध्ये गरम गरम भाकरी खावासा वाटते. गरम गरम भाकरी खावासा वाटते. गरम गरम भाकरी करून कोणी द्यायला तयार नाही ना. आमच्याजवळ तशी वस्तूच नाही ना. म्हणून तुम्ही बनवून द्याल का? नाही माझ्या बजरंगीला चांगलं जेवण बनवता येते. हे नाही त्याच्यामध्ये. तुला बनवता येतं? नाही मला हो बनवता येते मला ना गरमागरम पोहे बनवता येते. पोहे बनवता येतं? पोहे बनवता येते ना मला. मला सांगशील? सांगे एका पायावर आजा शिकव का मी पोहे बनवायला. पोहे बनवायला शिकव. हो, चला चला शिकव. तुला कोणता काम आहे? आमच्या तो काम आहे. आता कोणता काम आहे तुझं? झालं एक झाले तुझे. तू एक काम कर राजा, तू वाण्याच्या दुकानात जा. तू पोहे घेऊन ये आणि 10 रुपयाची शेंगदाणे घेऊन ये. हो का? तू जेवढ्या लवकर जाशील तेवढ्या लवकर जा. मात्र जेवढ्या हळू नाही यायचं, तेवढ्या हळू नाही. अबे वा. जा जा माझा नंबर येईल हा नातू 10 नंबर येईल. जा जा जातो. दादा खरं सर जाऊ पाहतो. गेला गेला रे. आता आपली जमीन पाहतो फोडली. एक काम कर, काय? मी नाही का तुमच्यासाठी एक निबंध लिहिलाय, कविता लिहिली आहे. आणि त्या कविता मी तुम्हाला वाचून दाखवू का? वाचून दाखवू का? बजरंगी, मी काय म्हणते? तू एवढी सुंदर कविता लिहिली असेल आणि त्याला चाल पण असेल, त्याच्यापेक्षा तू जर म्हणून दाखवलास तर खूप चांगलं राहील ना. म्हणजे ते कविता म्हणजे गाण्याप्रमाणे म्हणून दाखवतो मला. हो, जर तुला बघ वाटत असेल तर. अबे पाय भिंतीला चिपकले का? तुझ्या पायाला चिपकली बे. अबे मी आलो ना बे. अबे कानाचं. योगासन आता योगासन योगासन हो का? आजोबा, हे योगासनच आहे. हो का? योगासनच करत आहोत.
होय. का? होय. हा. चल का चला, चला, चला. टाकून टाका माहिती अबे कमीत कमी हातावर घ्यायची. का पाणी मी आहे ना तो पाणी टाकावा लवकर बनवा बे. झालं का रे? मला ना कुठ भरल्यासारखं होत बघ ना कामानं ओली चिंप झाली बाहेर आजोबा काय म्हणेला घामानं ओली झाली म्हणते. ओहे बनवायला घाम फुटली का रे? आणि काव का मार 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 म्हणते. आता बघ मी आता बरोबर आहे. आमच्या स्टोवचा पंप जरा टाईट झाला होता. बरोबर आहे. जोर लागत असेल हवा मारा. अरे रे बापू हळूहळू मारा. अबे झाले का बे? तुला मोठा काही का बाबा हा म्हणतो हळू लवकर. ऐक माझी आज झाली बापरे आगही झाली म्हणते. बरोबर आहे. आजकाल मिरच्या तिखट राहते. नाजूक पोरीचा हात आहे नाजूक लागो. आग झाली असेल मिरच्या कापता कापता. होऊ शकतो होऊ शकतो. झालं का रे? झालं मी समजे नाही का तुला पाणी सुनीच्या हातावर आपल्याला किती वेळ लागते रे पोहे बनवायला? बजरंगी लई घाम फुटलाय रे पोहे बनवायला का? अबे झाले का रे? झाले ना? हे घे पोहे अबे, हे घे पोहे हातमध्ये डोकं. आता ते डोक्यात टाकायचे नसतात पोटात घालायचे असतात हा. आणि चुलीमध्ये? आजोबा त्याला वेळ लागेल तर परवडत नाही सर. चुलीमध्ये नाही घालायचे असतात पोटात घालायचे असतात असा. महाकाला तुम्ही. माझं इंजिन गरम नको करा. मारीन ना. असा का आजा अति उष्ण झालेला इंजन गर्मीमध्ये राहू नये कधी फुटून जाईल का भरोसा नाही